विद्यार्थी मित्रांनो, बी ए भाग 1 सत्र 1 मराठी अनिवार्य या विषयातील कविता विभागातील कविता क्रमांक 2 नवा शिपाई ही कविता केशवसुतांची असून त्यांचे पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले असे आहे. ही कविता आपण समजून घेऊ. केशवसुतांचा परिचय. केशवसुतांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक मराठी कवितेचे स्वरूप पूर्वी जे होते त्यात आमूलाग्र बदल करण्याचे काम केशवसुतांनी केले, म्हणून त्यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हटले जाते. प्रस्तुत जी नवा शिपाई नावाची कविता आहे, त्या कवितेतून केशवसुतांचा नवा शिपाई हा विश्वबंधुत्वाचा विचार व्यक्त करण्याचे काम करतो. त्याचबरोबर माणसामाणसातील कलह वाद नष्ट करून विश्वशांतीचे साम्राज्य त्याला स्थापन करायचे आहे, तीच त्याची कामना आहे. ती कामना नवा शिपाई हा व्यक्त करण्याचे काम करतो. हा नवा शिपाई मानवतावादाचा पुरस्कार करणारा आहे. त्याला माणसामाणसात असलेला भेदभाव मान्य नाही. तो नवीन विचारांचा आहे, तरुण आहे, नव्या दमाचा आहे. त्याला शांती निर्माण करायची आहे. कवितेतील ओळी आहेत. नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे. कोण मला वटणीला आणू शकतो ते मी पाहे. ब्राह्मण नाही हिंदूही नाही, न मी एक पंथाचा. तेच पतित की जे आखंडिती प्रदेश साकल्याचा. याचा अर्थ असा आहे, केशवसुतांचा हा नव्या दमाचा तरुण शिपाई हे सांगतो की मी नव्या मानवातील नव्या दमाचा शूर शिपाई आहे. मी पराक्रमी असा शिपाई आहे. मला कोण वटणीवर आणणार आहे ते मी पाहतो. अर्थातच या नव्या शिपायाला नवीन आधुनिक विचार निर्माण करायचे आहेत, मानवता निर्माण करायची आहे. या मार्गावर तो निघालेला आहे. त्या मार्गापासून त्याला कोण रोखण्याचे काम करतो ती पाहण्याची हिंमत हा नवा शिपाई व्यक्त करतो. कारण हा नवा शिपाई कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा नाही. तो ब्राह्मण नाही, तो हिंदूही नाही किंवा अन्य कुठल्याही पंथाशी तो बांधील नाही. शिवाय हा शिपाई म्हणतो, जे लोक संकुचित विचारांचे आहे, जे प्रदेशाच्या आधारे वाद निर्माण करतात, ज्यांच्यामध्ये संकुचितपणा आहे, तेच खऱ्या अर्थाने पतित आहेत, पापी आहेत. ही भूमिकासुद्धा हा नवा शिपाई व्यक्त करतो. अर्थातच या शिपायाला कोणत्याही प्रकारचा संकुचित विचार मान्य नाही, तीच त्याची भूमिका आहे. पुढल्या ओळी आहेत. खादाड असे माझी भूक, चतकोराने मला न सुख. कुपातील मी नच मंडूक, मळ्यास माझ्या कुंपण पडणे. अगदी न मला साहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. तात्पर्य, हा शिपाई म्हणतो की माझी भूक खादाड आहे, चतकोराने मला सुख मिळणारे नाही. आपल्या समाजात थोड्या बहुत सुधारणा झालेल्या असल्या तरी तेवढ्याने हा नवा शिपाई समाधानी नाही. त्या अर्थाने त्यांना हे सुचवायचे आहे की माझी भूक खादाड आहे, थोड्या बहुत सुधारणांनी मी समाधानी होणारा नाही. कारण एखाद्या डबक्यातील बेडकाप्रमाणे तो विचार करणारा नाही. म्हणूनच त्यांच्या विचाराला पडत असलेले बंधने या नव्या शिपायाला मान्य नाही. व्यापक अशा मार्गावर विचारांवर हा निघालेला शिपाई आहे. त्या मार्गापासून या शिपायाला कोण रोखतो ते पाहण्याची हिंमत हा नवा शिपाई व्यक्त करतो. त्यांच्या मळ्यास कुंपण पडणे, अर्थात त्यांच्या व्यापक विचारांना कोण मर्यादित करतो ते पाहण्याची हिंमत हा नवा शिपाई व्यक्त करताना दिसतो. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेतील पुढील ओळी आहेत. जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत. कोठेही जा पायाखाली तृणावृता भू दिसते, कोठेही जा डोईवरती दिसते निलांबरते. हा नवा शिपाई अत्यंत व्यापक विचारसरणीचा पाईक आहे, बांधील आहे. तो हे म्हणतो की मी जिथे कुठे जातो सर्वत्र मला माझी भावंडेच दिसत आहेत. कोठेही त्याला भेद दिसत नाही. आपल्याच घरच्या खुणा त्याला दिसत आहे. ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या घरात आपलेपणा भासतो, आपलेपणा जाणवतो, तो सर्व आपलेपणा कवीला सर्वत्र दिसतो. अर्थातच सर्वत्र त्याला आपली भावंडेच दिसत आहेत. सगळीकडे
त्याला आपल्या घरच्याच खुणा दिसत आहेत. कारण कुठेही गेलो तरी पायाखाली हिरवे गवत आहे, जमीन आहे. ती जमीन, ते गवत सगळीकडे सारखेच आहे. एवढेच नव्हे तर कुणाच्याही डोक्यावर एकाच रंगाचे निळे आकाश आहे. या नव्या शिपायाला मानवाच्या बाबतीत निसर्गाने कोणताही भेदभाव केलेला नाही. आम्ही मानव सर्व सारखेच आहोत, हेच त्याला त्यातून सूचित करायचे आहे. नवा शिपाई पुढे म्हणतो, सावलीत गोजिरी मुले, उन्हात दिसती गोड फुले, बघता मन हर्षून डुले, ती माझी मी त्यांचा एकच ओघ आम्हातूनी वाहे, नव्या मनोतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे. अर्थातच या शिपायाला सर्वांवरच मायेची सावली असली पाहिजे. तीच मुले गोजिरी दिसतात. कुणीही आईवडिलांच्या प्रेमापासून वंचित नसावा, असेच त्याला त्यातून सूचित करायचे आहेत. गोड फुले उन्हात उमलणारी सगळ्यांनाच आवडतात. त्यांना पाहून सगळ्यांचेच मन आनंदित होऊन जाते. एवढेच नव्हे तर तो शिपाई पुढे म्हणतो की सगळी माणसे मला माझीच वाटतात. कारण सर्वांच्या धमन्यांमधून वाहणारे रक्त एकच असते, त्यांचा एकच रंग असतो. आणि हाच विचार घेऊन आलेला हा नव्या दमाचा, नव्या मानवातील आधुनिक शिपाई आहे. पुढल्या ओळी आहेत, पूजितसे मी कवनाला, तर पूजी मी अपुल्याला, अपुल्यामध्ये विश्व पाहुनी पूजी मी विश्वाला, मी हा शब्दच मजला न लगे, संपुष्टी हे लोक आणुनी तो, निजशिरी ओढी ती अनर्थ भलते देख. अर्थात हा नवा शिपाई कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा नाही. त्याला प्रदेशाच्या सीमा नाही. मग हा कुणाची पूजा करतो? तर हा शिपाई म्हणतो, मी माझीच पूजा करतो. मग मी माझीच पूजा का करतो? तर माझ्यामध्ये या संपूर्ण विश्वाला मी पाहतो, संपूर्ण मानवतेला मी पाहतो, म्हणून मी स्वतःचीच पूजा करतो. त्यामुळेच या शिपायाला मी हा शब्दच लागू होत नाही. स्वतःमध्येच तो संपुष्टीचे अनुकरण करतो, अनुभव घेतो, संपूर्ण मानवाचा अनुभव घेतो. आणि जे लोक स्वतःपुरता विचार करतात, मीचा विचार करतात, असेच लोक अनर्थ ओढून घेण्याचे काम करतात. जे लोक स्वतःपुरता विचार करतात, मीचा विचार करतात, असेच लोक आपल्या डोक्यावर अनर्थ ओढून घेत असतात. हा शिपाई मात्र स्वतःमध्ये संपूर्ण विश्वाचा विचार करतो, स्वतःमध्ये संपूर्ण विश्वाला पाहतो, इतका तो व्यापक विचार करणारा आहे. केशवसुतांचा हा नवा शिपाई पुढे म्हणतो, लहान मोठे मज न कळे, साधू अदम हे द्वयही गळे, दूर जवळ हा भाव पळे, सर्वच मोठे साधू जवळ, त्या सकली मी भरून राहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. अर्थात या शिपायाच्या दृष्टीने कोणीही लहान नाही, कोणीही मोठा नाही, कोणीही साधू नाही, कोणीही अधर्मी नाही. कोणत्याही प्रकारचा भेदभाव हा नवा शिपाई करत नाही. म्हणूनच त्याच्या जवळचा कोणी नाही, दूरचाही कोणी नाही. म्हणूनच हा नवा शिपाई म्हणतो की सर्वच मला मोठे आहेत, सर्वच साधू आहेत, सर्वच जवळचे आहेत आणि त्या सर्वांनीच मी भरून राहत आहे. अशा या व्यापक विचारांपासून मला कोण वठणीवर आणणार आहे ते मी पाहणार आहे. कवितेतील पुढील ओळी आहेत, हलवा करिता तिळावरी जसे कण चढती पाकाचे, अहमस्फूर्तीच्या केंद्राभोवते वेष्टन तेवी जडाचे, आतसमची निर्गुण तिलक वरी सदृश सगुण तो पाक, परी अन्या बोचाया धरितो काटेकी प्रत्येक. तात्पर्य, ज्याप्रमाणे आपण तिळाचा हलवा, त्यावर गुळाचा पाक त्याला गोड करण्यासाठी करतो, परंतु त्या पाकाचे कण अहमासारखे, अहंकारासारखे हाताला बोचायला लागतात. त्याच पद्धतीने व्यक्तीच्या स्वभावाचे होऊन जाते. त्याच्या ठिकाणचा अहंकार त्या पाकाच्या कणासारखा इतरांना बोचायला लागतो, टोचायला लागू शकतो. कवितेतील पुढील ओळी आहेत, अशी स्थिती ही असे जनी, कलह कसा जाईल मिटुनी, चिंता वाटे हीच मनी, शांतीचे साम्राज्य स्थापू बघत काळ जो आहे, प्रेषित तयाचा नव्या दमाचा शूर शिपाई आहे. अर्थातच आजची ही परिस्थिती अशी कलहाची, वाद निर्माण करणारी आहे. तेव्हा या परिस्थितीतून वाद, कलह कसा मिटेल याची चिंता हा नवा शिपाई करीत आहे.
नवा शिपाई पुढे म्हणतो की हा काळ शांती निर्माण करण्याचा आहे, तेव्हा कलह मिटून समाजात शांती निर्माण झाली पाहिजे. हाच संदेश घेऊन आलेला मी प्रेषित आहो, देवदूत आहो, असेच हा नवा शिपाई सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे केशवसुतांचा नवा शिपाई विश्वशांतीचा संदेश देण्याचे काम करतो. ही कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.